नमस्कार मंडळी, मी दिशा तुमच्या सगळ्यांचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. आणि आज मी बनवणार आहे मस्तपैकी चिकन स्मोकी फ्राय बनवणार आहे, म्हणजे चिकन कबाब बनवणार आहे. तर ह्यासाठी मी 2 कलरमध्ये बनवणार आहे, एक ऑरेंज कलरमध्ये आणि एक ग्रीन कलरमध्ये. कारण खाण्यासाठी सुद्धा इतके सुरेख लागतात, कारण मी ह्याच्यामध्ये काही असं वेगळं टाकलेलं नाही आहे. अगदी होममेड असं आहे. ह्याच्यामध्ये मी अद्रक लसूणची पेस्ट, लाल तिखट, हळद, मीठ, थोडीशी कस्तुरी मेथी आणि फूड कलर वापरलेलं आहे. शिवाय आपण ह्याच्यात टाकलेलं आहे दही, कारण दही लावून ह्याला आपण बिना पाण्याचं शिजवून घेणार आहे. हे बघा छानपैकी असं मी मॅरिनेट करून ठेवलेलं आहे आणि मॅरिनेट करून ठेवण्यासाठी आपल्याला अर्धा तास ठेवायचं आहे. आणि सगळ्यात आधी मी हे छानपैकी असे शालो फ्राय करून घेणार. अगदी 2 चमचे तेलामध्येच हे आहे, जास्त ऑइली असं नाही आहे. म्हणजे आपण हेल्दी रेसिपी म्हणू शकतो, जे डाएट करणार ते सुद्धा अगदी मनसोक्त खातील अशी ही रेसिपी आहे. ते छानपैकी असं पॅनमध्ये शिजवून घेते आणि मग नंतर आपल्याला ते छानपैकी स्मोक करण्यासाठी जाळीवरती भाजून घ्यायचं आहे. तर एक साईडला कढईमध्ये टाकलेलं आहे ग्रीन कलरचं आणि एक साईडला ऑरेंज कलरचं मी पॅनमध्ये टाकलेलं आहे, कारण कशाला आपल्याला कलर वाईज करायचे आहेत ना, त्याच्यामुळे हे वेगवेगळे मी फ्राय केलेलं आहे. हे बघा छानपैकी आपले हे शिजून झाल्यानंतर ह्याला स्मोकी फ्लेवर आणण्यासाठी छानपैकी जाळीवरती बटर लावून मी ह्याला स्मोक आणून देते. आणि स्मोकमुळे कसं एकदम भाजल्यामुळे त्याला इतका छान सुगंधसुद्धा, तर आरोमाचा सुगंध जो येतो त्याच्यानेच असं वाटतं की हे असेच गरम गरम खावे. आणि हे बघा छानपैकी, हे बघा त्याला मस्तपैकी असं धूर सुटलेलं आहे आणि आपले चिकन छानपैकी असे भाजले गेलेले आहे. तर तुम्हालासुद्धा जर हा आपला छानपैकी असा व्हिडिओ आवडेल, नक्की आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत मस्त खा आणि सुदृढ राहा.